नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकरजी आहे आपलं सहर्ष स्वागत करतो. जसं की सहकार विषयाअंतर्गत आपण 12वीचा संदर्भातील जो काय अभ्यासक्रम आहे तो आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. सविस्तर जो अभ्यासक्रम आहे की किती प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहेत त्याविषयी आपण माहिती त्यामध्ये बघितलेली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये सहकारी संस्थेचे संघटन हे जे काही प्रकरण आहे याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. सहकारी क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांचं जे काही योगदान आहे किंवा देशाच्या आर्थिक विकासामध्ये सहकारी संस्थांचं जे काही योगदान आहे ते अनन्यसाधारण असं आहे आपण लक्षात घेऊ शकता. साधारणतः सहकार ही संकल्पना जी आहे ही सेवाभावी संस्था म्हणून त्या ठिकाणी किंवा सहकारी संस्था ज्या आहेत ह्या सेवाभावी संस्था म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत हे आपण लक्षात घेतोय. या सहकारी संस्थेचे संघटन की ज्याला ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून देखील ओळखलं जातं. सहकारी संस्थांचा मुख्य हेतू जर आपण अभ्यासला तर यामध्ये सेवा प्रदान करणं, आर्थिक आणि सामाजिक विकास घडवून आणणं, सोबतच इतरही जे काही घटक की ज्या माध्यमातून समाजाप्रती असलेली बांधिलकी, समाजाप्रती असलेली जबाबदारी ही चोख पद्धतीने त्या ठिकाणी निभावणं किंवा त्या ठिकाणी जोपासना करणं या हेतूने या सहकारी संस्था कार्यरत आहेत हे आपण लक्षात घेतलं. सर्वात सुरुवातीला सहकारी संकल्पना आपण जर लक्षात घेतली तर सहकारी संस्था या सेवाभावी प्रवृत्तीने काम करतात, सेवाभावी वृत्तीने काम करतात की ज्या माध्यमातून नफ्याला दुय्यम स्थान दिलं जातं, सेवेला प्राधान्य दिलं जातं. मात्र व्यावसायिक संस्थांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला की ज्यामध्ये साधारणतः भागीदारी संस्था, एकल व्यापारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था यांचा जर आपण मुख्य उद्देश जर बघितला तो तर नफा मिळवणं हा असतो की ज्यामध्ये आर्थिक विकासाला, आर्थिक बाबींना प्राधान्य दिलं जातं, नफा जास्तीत जास्त मिळवला जातो या हेतूने त्या ठिकाणी काम केलं जातं. या व्यावसायिक संस्थांच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर या सहकारी संस्था थोड्याशा वेगळ्या आहेत हे आपण लक्षात घेऊ शकता. सहकारी संस्था ह्या त्या ठिकाणी एक संघटन म्हणून काम करतात की ज्यामध्ये नफा मिळवण्याला गौण स्थान दिलं जातं, नफा मिळवण्याला दुय्यम स्थान या माध्यमातून दिलं जातं. विशेषतः सेवेला या सहकारी संस्था प्राधान्य देतात. आणि सहकारामध्ये जर बघितलं तर भांडवलापेक्षा व्यक्तीला त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान दिलं जातं, महत्त्व दिलं जातं. आणि संयुक्त भांडवली संस्थेमध्ये जर आपण विचार केला तर भांडवलाला प्राधान्य दिलं जातं, भांडवलाला महत्त्व दिलं जातं. आणि तर विचार केला तर सहकारी संस्था या कमीत कमी नफ्यावर आपला व्यवसाय त्या ठिकाणी चालवतात, सेवेला प्राधान्य देतात. या सर्व बाबतीमध्ये आपण अभ्यास केलेला आहे की या सहकारी संस्थांचा जो काही उद्देश आहे हा कशा पद्धतीने आर्थिक दुर्बल घटकांचा विकास घडवून आणणं, आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातनं देशाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून या सहकारी संस्था नेहमीच पुढाकार घेत आलेल्या आहेत हे आपण लक्षात घेऊ शकता. तर ह्याच सहकारी संस्थेचे जे काही संघटन आहे ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचे. सहकारी संस्थेचे संघटन की ज्याला ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून लक्षात घ्यायचे. मग या सहकारी संस्थांचं संघटन हे सभासदापासून सुरू होतं. संघटन रचना जी आहे ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सहकारी संस्थेची संघटन रचना याचा अर्थ काय की सहकारी संस्थांची जी अंतर्गत बांधणी आहे, सहकारी संस्थांचं जी रचना आहे, जो आराखडा आहे तो कशा पद्धतीने तयार झालेला आहे हे आपण या ठिकाणी जाणून घ्यायचे. साधारणतः सभासदापासून ते खजिनदारापर्यंतची जी रचना आहे ही कशा पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे या सर्वांचा सखोल अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. सुरुवातीला जर आपण बघितलं की सभासद म्हणजे काय, आता सभासद असेल, सभासद त्यानंतर व्यवस्थापन समिती असेल की ज्याला संचालक मंडळ म्हणून ओळखलं जातं. संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशासकीय पदाधिकारी यांना नियुक्त केलं जातं, पदाधिकारी नियुक्त केले जातात की ज्यामध्ये अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, सचिव किंवा खजिनदार या सर्वांना या संघटन रचनेमध्ये सामावून घेतलं जातं. हे सर्व या सहकारी संस्थेच्या संघटन रचनेचे घटक म्हणून ओळखले जातात. तर या सभासदांपासून आपल्याला या खजिनदारापर्यंतचा जो काय सर्व सखोल अभ्यास आहे तो यामध्ये करायचा. या व्हिडिओमध्ये आपल्याला सभासद म्हणजे काय किंवा सभासदाची जे काय
जबाबदारी आहे, सभासदाचे अधिकार आहेत किंवा सभासदाची पात्रता, सभासदांचे प्रकार या सर्व घटकांचा गांभीर्याने जाणीवपूर्वक अभ्यास सखोल पद्धतीने करायचे. या सर्व बाबी आपण यामध्ये समजावून घेणार आहोत. म्हणजे थोडक्यामध्ये सहकारी संस्थेची संघटन रचना, त्यातील एक महत्त्वाचा घटक की जो सभासद म्हणून ओळखला जातो, तो आपण समजावून घेणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये. सभासद हा सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठीचा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. सहकारी संस्थेची स्थापना केली जाते त्यावेळेला सर्वात सुरुवातीला जी व्यक्ती सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना मनामध्ये निर्माण करते आणि ती कल्पना प्रत्यक्षामध्ये साकार करण्यासाठी प्रयत्न करते, अशी व्यक्ती की जिला सभासद म्हणून ओळखलं जातं किंवा तिलाच प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं. मग अशीच प्रवर्तक व्यक्ती काय होतीये, सभासद म्हणून देखील त्या ठिकाणी गणली जाते, सभासद त्या ठिकाणी होतीये. म्हणजे थोडक्यामध्ये आपण जर सभासदाचा अर्थ जर लक्षात घेतला तर आपल्याला असं सांगता येईल की सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना प्रवर्तक करत असतात. प्रवर्तक म्हणजे फाउंडर, की जे सहकारी संस्था स्थापन करतात, की जे सहकारी संस्था स्थापन करण्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करतात, त्यांना प्रवर्तक म्हणायचे. आणि म्हणून सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना प्रवर्तक करीत असतात. समान उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात. म्हणजे समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचा जो काय उद्देश आहे तो उद्देश सफल करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील असतात. सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदत्व प्राप्त होते. म्हणजे संस्थेची नोंदणी झाली की ज्या नोंदणी अर्जावरती प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्ती सह्या करतात त्यांनाच सभासद म्हणून ओळखलं जातं, त्यांना सभासदत्व प्राप्त होतं. म्हणजे सहकारी संस्था स्थापन करायची किंवा सहकारी संस्था स्थापन करण्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती पुढाकार घेतात अशा सर्व व्यक्ती या सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर काय होतात, सभासद म्हणून ग्राह्य धरले जातात. सहकारी संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणून देखील ओळखले जातात. म्हणजे सहकारी संस्थेच्या पुढाकारामध्ये, सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये जे प्रवर्तक पुढाकार घेतात अशा प्रवर्तकांनाच काय म्हणून ओळखलं जातं, सहकारी संस्थेचे प्रथम सभासद म्हणून त्यांना ओळखलं जातं. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी व भांडवलासह विहित नमुन्यामध्ये सभासदत्वासाठी अर्ज करतात. म्हणजे जे सभासद आहेत की ज्या सभासदांकडनं प्रवेश शुल्क किंवा भागभांडवलाची रक्कम किंवा इतरही जे काही पात्र इच्छुक व्यक्ती असतील की त्यांच्याकडनं भागभांडवलासहित विहित नमुन्यामध्ये सभासदत्वासाठीचा अर्ज या व्यक्तींकडनं स्वीकारला जातो किंवा या व्यक्ती सहकारी संस्थेमध्ये ते अर्ज त्या ठिकाणी जमा करतात किंवा करू शकतात. आलेल्या अर्जावर संस्थेने विचारविनिमय करून मंजुरी दिल्यास व्यक्ती सभासद होऊ शकते. आणि ज्या प्रवर्तक व्यक्ती संस्थेमध्ये सभासद होण्याकरिता अर्ज करतात त्यांचा अर्ज मान्य करण्याचं काम सहकारी संस्थेकडनं केलं जातं. अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत सभासदत्वाचा निर्णय हा त्या ठिकाणी सहकारी संस्थेकडनं घेतला जातो आणि व्यवस्थापन समितीने निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीस सभासदत्वाचा निर्णय त्या ठिकाणी कळवला जातो. म्हणजे सभासदत्व द्यायचं की नाही हे सर्वतोपरी सहकारी संस्थेकडनं निश्चित केलं जातं की जो निर्णय 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीला किंवा संबंधित सभासदाला तो निर्णय त्या ठिकाणी सहकारी संस्थेकडनं कळवला जातो. साधारणतः क्रियाशील सभासद म्हणजे काय की सहकारी संस्थेच्या संदर्भामध्ये अतिशय सतर्क असलेली आणि जबाबदार म्हणून किंवा जी कामं या सहकारी संस्थेच्या सभासदाला करणं भाग पडतं ती कामं वेळोवेळी ज्या व्यक्तीकडनं पार पडले जातात अशा सभासदाला क्रियाशील सभासद म्हणतात की ज्यालाच ॲक्टिव्ह मेंबर म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे खरे मालक म्हणून ओळखले जातात आणि निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे काय म्हणून ओळखले जातात, मालक म्हणून ओळखले जातात, ओनर म्हणून ओळखले जातात. मालक या नात्याने सभासदांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभं राहणं, म्हणजे सहकारी संस्थेचे ते जर मालक असतील तर सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीमध्ये उभं राहणं असेल, अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहणं असेल, चर्चेमध्ये सहभागी होणं असेल
किंवा मतदान करण्याचा अधिकार असेल, तर असे विविध अधिकार या क्रियाशील सभासदांना सहकारी संस्थेकडनं प्राप्त होत असतात. तर अशा पद्धतीने क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे मालक मानले जातात आणि हे मालक सहकारी संस्थेच्या विविध कार्यामध्ये विविध ज्या काही घडामोडी असतील त्यामध्ये उपस्थित राहू शकतात. त्या प्रकारचा अधिकार या सभासदांना प्राप्त होत असतो. यावरनं तुम्हाला कळालं असेल की सहकारी संस्थेचे सभासद म्हणजे कोण किंवा सहकारी संस्थेचे सभासद म्हणून कुणाला ओळखलं जातं, हा आपल्याला अंदाज यामध्ये आलेला असेल. तर आता सहकारी संस्था किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 2 व पोट कलम 19 अनुसार जर आपण व्याख्या बघितली तर सभासद कुणाला म्हणावं हे देखील आपल्याला ठिकाणी समजेल. त्यामध्ये सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती. यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणतीही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता यांचा समावेश होतो. या प्रकारची व्याख्या या सभासदाची आपण लक्षात घेऊ शकता. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये अशी कुठलीही व्यक्ती, असा कुठलाही घटक की जो सभासद म्हणून काम करू शकतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती. यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता यांचा समावेश होतो. म्हणजे एक लक्षात घेऊ शकता, सहकारी संस्थेचा सभासद हा फक्त व्यक्ती नसून अनेक प्रकारच्या संस्था, अनेक प्रकारची जी विविध प्रकारची मंडळं आहेत, इवन राज्य शासन किंवा केंद्र शासन हे देखील सभासदत्व त्या ठिकाणी प्राप्त करू शकतात या सहकारी संस्थेमध्ये. हे आपण लक्षात घेऊ शकता. त्यानंतर आता जर आपण बघितलं सभासद म्हणजे कोण तुम्हाला कळालं. सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून जी प्रवर्तक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तींकडनं सहकारी संस्थेच्या विकासामध्ये विकास होण्याकरिता ज्यांच्याकडनं प्रयत्न केले जातात अशा सर्व क्रियाशील सभासदांना सहकारी संस्थेचा मालक म्हणून ओळखलं जातं. आणि या सभासदांना किंवा या सभासदांकडून या सहकारी संस्थेच्या विकासाकरिता नेहमीच त्या ठिकाणी प्रयत्न केले जात असतात. तर अशा या सहकारी संस्थेच्या सभासदांची जी काय पात्रता आहे ते आपण लक्षात घेणार आहोत. पुढील मुद्दा असणार आहे सहकारी संस्थेच्या सभासदांची पात्रता. सहकारी संस्थेच्या सभासदांची पात्रता जर आपण लक्षात घेतली तर त्यामध्ये आपला पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा की सहकारी संस्थेमध्ये सभासद होण्याकरिता व्यक्ती कशी असली पाहिजे, सज्ञान असली पाहिजे. कुण्या व्यक्ती की ज्या व्यक्तीने 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत, 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला या सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व प्राप्त करता येतं. अगदी मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते आणि ह्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसेल आणि भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकते. म्हणजे करार करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती सभासद होऊ शकतात. म्हणजे थोडक्यामध्ये सहकारी संस्थेची सभासद जर एखादी व्यक्ती होत असेल तर त्या व्यक्तीने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असावीत. हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घेऊ शकता. सोबतच ही व्यक्ती त्या ठिकाणी मानसिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे आणि या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसेल तर अशा व्यक्तीला सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व प्राप्त होत असतं. हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घेतला की सभासदाची पात्रता काय असावी की सभासद हा सज्ञान असावा. तर आपण दुसरी पात्रता या ठिकाणी अभ्यासतोय. सभासदाची दुसरी पात्रता जर आपण लक्षात घेतली की ज्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये सभासदाचं वास्तव्य असावं. सभासद हा नेहमी सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्येच राहणार असावा हे आपण लक्षात घ्यायचं आहे की ज्यामध्ये सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्कासोबत किमान एका भागाची रक्कम त्याने भरलेली असली पाहिजे. म्हणजे प्रवेश शुल्क आणि त्यासोबत एका भागाची रक्कम जर त्याने भरलेली असेल तर अशी व्यक्ती या ठिकाणी सभासद पात्र होत असते, हे लक्षात घ्यायचे. त्यानंतर तिसरा जर आपण मुद्दा किंवा तिसरी पात्रता जर आपण सभासदत्वाची जर लक्षात घेतली तर त्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे की विद्यार्थी सभासद. साधारणतः शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतं
अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी वयाची अट त्या ठिकाणी विचारात घेतली जात नाही आणि 18 वर्षापेक्षा कमी वय असणारा विद्यार्थीही सभासदत्वास पात्र असतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी सभासद म्हणून देखील या सहकारी संस्थेमध्ये 18 वर्ष वयाच्या कमी देखील विद्यार्थी सभासदत्वांना सभासदत्व प्राप्त होत असतं. त्यानंतर चौथा मुद्दा जर आपण लक्षात घेतला की सभासदत्वाची पात्रता म्हणून, तर त्यामध्ये नोंदणीकृत संस्था, ज्या नोंदणीकृत संस्था आहेत त्या देखील या सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र ठरतात. साधारणतः संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. मग ज्या नोंदणीकृत सहकारी किंवा नोंदणीकृत संस्था ज्या आहेत, ह्या नोंदणीकृत संस्था देखील या सहकारी संस्थेच्या सभासद म्हणून एक सभासद होतं त्यांचं प्राप्त करू शकतात. जर उदाहरणार्थ जर बघितलं तर शैक्षणिक संस्था असतील, क्रीडा संस्था किंवा काही सांस्कृतिक मंडळ असतील, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, या सर्वांचा या सहकारी संस्थेमध्ये एक सभासदत्व किंवा सभासद म्हणून ते काम करू शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर भागीदारी संस्था की ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करतात, किंवा भागीदारी संस्था म्हणजे की भागीदारी कायदा 1932 नुसार स्थापन झालेल्या संस्था, व्यवसाय संस्था की ज्यांना भागीदारी संस्था म्हणून ओळखलं जातं, की ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भागीदारी कायदा 1932 नुसार झालेली असते, अशा संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र असतात. भागीदारी संस्थेने चालविलेला व्यवसाय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा असावा. म्हणजे भागीदारी संस्था जो व्यवसाय करतात तो व्यवसाय या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये केला जाणारा असेल तर या भागीदारी संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद म्हणून ओळखले जातात किंवा सभासद होऊ शकतात. ही बाब आपण लक्षात घ्यायची. सोबतच कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदवलेला संयुक्त भांडवली संस्था की ज्यांना कंपनी म्हणून ओळखलं जातं, या सहकारी संस्थेची स्थापना किंवा सहकारी संस्थेची सभासद होऊ शकतात. म्हणजे कंपनी देखील सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. कंपनीचे मुख्य कार्यालय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असलं पाहिजे आणि तसेच कंपनीचा हेतू व उद्देश सहकारी संस्थेच्या हेतू व उद्देशाशी किंवा उद्देशाच्या विसंगत नसला पाहिजे, तरच या सहकारी संस्थेच्या सभासदत्वास संयुक्त भांडवली संस्था ह्या तारखेने पात्र ठरतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणजे सोबतच पुढील पात्रता जर आपण अभ्यासली की ज्यामध्ये सार्वजनिक विश्वस्त संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र ठरत असतात. ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी झालेली असते, त्या देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व प्राप्त करू शकतात, सहकारी संस्थेच्या सभासद म्हणून काम करू शकतात. त्यानंतर सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदवलेली एक सहकारी संस्था दुसऱ्या संस्थेच्या सभासदत्वास पात्र असते. उदाहरणार्थ जर बघितलं तर शेतकरी सहकारी संस्था ही विपणन सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. म्हणजे एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद म्हणून काम करू शकते. ही बाब आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय येतं, साधारणतः ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या सर्व किंवा जिल्हा परिषद असेल, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था देखील या सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून काम करू शकतात. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र असतात. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था या देखील सहकारी संस्थेमध्ये सभासद होण्यास पात्र असतात. ही गोष्ट देखील लक्षात आपण घ्यायची, ही बाब आपण लक्षात घ्यायची. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार. आपण जर विचार केला की केंद्र आणि राज्य सरकार देखील आवश्यकता भासल्यास सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारतात. या अनेक बाबींनी आपण एक लक्षात घेतलं की सहकारी संस्थेची जी काय पात्रता आहे, सहकारी संस्थेमध्ये सभासद होण्याची जी काय पात्रता आहे ती आपण लक्षात घेतली की सहकारी संस्थेमध्ये सभासद होताना सभासद व्यक्ती काय असावी, सज्ञान असावी, कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करणारी असावी,
विद्यार्थी सभासद जरी असेल तरी या विद्यार्थी सभासदाला की ज्याने 18 वर्ष वयाची पूर्ण केलेली नसेल तरी देखील तो सभासद म्हणून त्या ठिकाणी ओळखला जाऊ शकतो की सहकारी भांडाराचे सभासदत्व या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतं. नोंदणीकृत ज्या काही संस्था आहेत की ज्यामध्ये शैक्षणिक संस्था असतील, सांस्कृतिक क्रीडा मंडळे असतील किंवा क्रीडा संस्था असतील, या सर्वांना या ठिकाणी सहकारी संस्थेचं सभासदत्व प्रदान केलं जातं. सोबतच भागीदारी संस्था, कंपनी, सार्वजनिक विश्वस्त संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अगदी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आवश्यकता भासल्यास यांना देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व त्या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकतं किंवा सहकारी संस्थेचे सभासदत्व या स्वीकारतात हे आपण लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सहकारी संस्था सभासद हा मुद्दा अभ्यासत असताना यामध्ये सहकारी संस्थेच्या सभासदाची पात्रता काय असावी हे आपण विविध मुद्द्यांच्या आधारे यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. निश्चितपणे या सहकारी संस्थेच्या सभासदाची जी काय पात्रता आहे ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलेली असेल. सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणामध्ये आपण सर्वात सुरुवातीला सभासद ही संकल्पना या ठिकाणी अभ्यासण्यासाठी घेतलेली आहे. मग सभासद म्हणजे काय, सभासदाचा अर्थ, सभासदाची व्याख्या आणि सभासदाची पात्रता काय असावी या सर्व बाबींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. निश्चितपणे सभासद ही संकल्पना सखोल पद्धतीने तुम्हाला लक्षात आली असेल अशी अपेक्षा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सभासदांचे प्रकार अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये क्रियाशील सभासद असेल, त्यासोबतच अक्रियाशील सभासद, सहयोगी सभासद किंवा नाममात्र सभासद या विविध सभासदांचे जे प्रकार आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.